आणि एक मोठी बातमी आहे, आदित्य ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावरती गेल्याची माहिती समोर येते। इंडिया आघाडीतील नेत्यांच्या त्या भेटी घेणार आहेत आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आदित्य ठाकरे हे पहिल्यांदाच दिल्ली दौरा करतायत। माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सुद्धा आदित्य ठाकरे भेट घेण्याची शक्यता आहे। सोबतच इंडिया आघाडीतील नेते आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार यांच्यासोबत सुद्धा चर्चा करणार असल्याची माहिती मिळते आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहे। वेदांत, सिद्धेश, ज्या प्रकारे माहिती मिळते आदित्य ठाकरे हे थोड्या वेळापूर्वी दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जो आपला पराभव त्यासोबत काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला, या सगळ्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील काही नेत्यांशी आदित्य ठाकरे भेट घेणार असल्याचं माहिती आपल्याला मिळते। त्यासोबतच अरविंद केजरीवाल यांची सुद्धा रात्री आदित्य ठाकरे हे भेट घेणार आहेत। साधारणपणे 7:30-8च्या दरम्यान ही भेट आहे असं सांगण्यात येतंय। इंडिया आघाडीतील नेते त्यासोबत ठाकरेच्या शिवसेनेचे खासदार यांच्यासोबत सुद्धा या सगळ्याबाबत चर्चा करणार असल्याचं सांगितलं जातंय। थोड्या वेळापूर्वीच आदित्य ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर गेलेले आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर म्हणजे विधानसभा निवडणुकीत नेमकं काय झालं, खरं तर याची कारणं किंवा इतर ज्या गोष्टी आहेत या सगळ्या संदर्भात इंडिया आघाडीतील नेत्यांशी आदित्य ठाकरे चर्चा करणार असल्याची माहिती ठाकरेंच्या नेत्यांकडून मिळते। धन्यवाद वेदांत, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे आपण पाहतोय की दिल्ली दौऱ्यासाठी आता आदित्य ठाकरे हे रवाना झालेले आहेत। इंडिया आघाडीतल्या नेत्यांच्या सुद्धा ते भेटीगाठी घेणार आहेत। तसंच दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आदित्य ठाकरे पहिल्यांदाच दिल्ली दौरा करतायत आणि त्यानंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सुद्धा ते भेट घेणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।